हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू लेट्स लर्न. सो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ चार्ज इन्फायनाइट प्लेन शीट. सो आतापर्यंत आपण काय काय कन्सिडर केलं? स्पियर कन्सिडर केला, त्यानंतर एक वायर कन्सिडर केली आणि आता आपण एक शीट कन्सिडर करणार आहोत, प्लेन शीट कन्सिडर करणार आहोत. सो बेसिकली एक लाईक हे पहिले आपण कॉन्स्टंट्स घेऊया की काय थेरी पॉईंट्स आहेत. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज इन्फायनाइट प्लेन sheet with a uniform surface charge density charge per unit area that sigma equals to kept in a medium of permittivity. So basically as usual जसं आपण करत आलेलो आहे आतापर्यंत. ठीक आहे, हे बघा. सो एक मी ते शीट घेतलेली आहे अशा प्रकारे आणि ती युनिफॉर्मली चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहेत. मीन्स जर इथे मला काढायचं ठरलं, ठीक आहे, एक शीट घेतली आणि त्यावरती जो चार्ज आहे तो कसा आहे? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. मीन्स यावरती जोही चार्ज आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड चार्ज आहे, लाईक दिस. ओके. आणि सपोज जर मला या चार्जसाठी लाईक इथे मला या चार्ज काढायचा आहे, मी एक पॉईंट घेते, पी पॉईंट घेते. ठीक आहे. सो इथे एक पॉईंट घेते पी, अशा प्रकारे मी एक पॉईंट घेते इथे पी. सो त्याच्या अवतीभोवती मला गॉशियन सरफेस घ्यावं लागेल. हा मी पॉईंट घेतला पी. सो हा जो आहे तुम्हाला दिसतोय ब्ल्यू कलरमध्ये, हा काय तुमचा गॉशियन सरफेस. मीन्स गॉशियन सरफेस कसा असतो? नेहमी इमॅजिनरी असतो. तर तुम्हाला काय इथे काय करायचंय? इमॅजिन करायचंय की हा ह्या शीटमधून जातोय, लाईक दिस, एंटर होतोय. इट विल बी लाईक दिस. सी, लाईक गॉशियन सरफेस आहे तुमचं इथे अशा प्रकारे इन बेसिकली. ठीक आहे. सो इथे तुम्हाला दिसतंय ना की हा त्या शीटमधून जातोय, तर हा काय इमॅजिनरी गॉशियन सरफेस आहे. सो जर सपोज तुमचा पी पॉईंट इकडे असेल या साईडला, राईट हँड साईडला, तर लेफ्ट हँड साईडला काय राहील? पी डॅश. आणि हे जे डिस्टन्स आहे दोघांमधलं हे सेम राहील. आपण काय करतो नेहमी आतापर्यंत, कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये आपला जो युनिफॉर्म चार्ज डिस्ट्रीब्युटेड राहतो, त्यानंतर तुम्ही काय करतात? गॉशियन सरफेस घेतात अराउंड दॅट ऑब्जेक्ट. आणि आपण स्पिअरमध्ये घेतलं तर स्पिअर गॉशियन सरफेस घेतला. जेव्हा आपण सिलेंड्रिकल वायर घेतली किंवा लॉंग वायर घेतली तर त्याच्या अवतीभोवती सुद्धा सिलेंड्रिकल टाईपमध्ये गॉशियन सरफेस घेतला. आता इथे सुद्धा आपण इथे पी पॉईंटला चेक करत आहोत की पी पॉईंटला इथे काय चेक करत आहोत? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. सो ते चेक करत असताना मी काय घेते? या शीटमुळे जो तुमचा सिलेंड्रिकलमध्ये गॉशियन सरफेस तयार झालेला आहे तो घेते. सो जर मी इथे आर कन्सिडर करत आहे तर तेवढंच डिस्टन्स माझं हे येईल, कारण हे दोघं डिस्टन्स माझे इक्वल राहतील. ओके. अँड सो पी पॉइंट आहे. इलेक्ट्रिक फील्ड कोणत्या डायरेक्शनमध्ये जाते? इन दिस डायरेक्शन. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, फील्ड लाईन्स या डायरेक्शनमध्ये राहतील. अँड अगेन डायरेक्शन, सरफेसची डायरेक्शन कोणती तुमची? सेम. इथे पण सरफेसची डायरेक्शन काय? सेम डायरेक्शन आहे. मीन्स सरफेस अँड इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स या दोघांमधला अँगल काय जरा? 0. सो अगेन थिटा इक्वल्स टू 0. सो कॉस 0 इक्वल्स टू 1. आणि मी काय सांगितलं होतं तुम्हाला? गॉस लॉ काय सांगतो आपल्याला की एखाद्या पॉइंटला जेव्हा तुम्ही इथे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स फाइंड आउट करतात, सो टोटल फ्लक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ क्लोज लूप इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस, डॉट प्रोडक्ट ऑफ ई अँड डी एस. सो बेसिकली जेव्हा डॉट प्रोडक्ट घेतो तो कॉस थिटा, कॉस थिटा म्हणजेच कॉस 0. सो कॉस 0 1. सो बेसिकली क्लोज लूप इंटिग्रेशन ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ई मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ डी एस. सो इथे तुम्हाला काय करावं लागेल? आता हे कसलं झालं? ह्या पी पॉईंटचं, पण मला इथे पी डॅश पण घ्यावं लागेल ना. हा काय झाला? इथे याच्यामुळे होणारा फ्लक्स, बट मला हा पण फ्लक्स चेक करावं लागेल ना, φ2. सो बेसिकली टोटल फ्लक्स काय राहील? या दोघांचं ॲडिशन. मीन्स टोटल फ्लक्स इज इक्वल्स टू φ1 प्लस φ2. दॅट मीन्स क्लोज लूप इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस प्लस क्लोज लूप इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस, लाईक दिस. अगेन बघा इथे दोघं ठिकाणी मॅग्निट्यूड काय? सेम आहे. दोघंही सेम क्वांटिटी आहे, कारण हे दोघंही सेम डिस्टन्सवरती आहेत. ओके. सो ऑब्व्हियसली दोघांचा जो सरफेस एरिया येईल
बेसिकली ई, आणि हा सरफेस एरिया काय येईल, इंटिग्रेशन ऑफ ds. सो हे इंटिग्रेशन काय राहील तुमचं, इथून ते इथपर्यंत असलेलं. सो इथे जर तुम्ही इथे समेशन घेतलं, मीन्स तुम्ही इंटिग्रेशन घेताय सरफेसचं, तर तो काय येतो तुमचा एरिया. इथे एरिया कन्सिडर केला. सो ई ए प्लस ई ए. सो दॅट इज इक्वल्स टू 2EA इज इक्वल्स टू टोटल फ्लक्स. हा काय आला तुमचा, टोटल फ्लक्स आला P अँड P डॅश. P डॅश हा या मीन्स जर तुमचं P पॉइंट इकडच्या दिशेला आहे तर P डॅश काय त्याच्या अपोजिट दिशेला जो राहील तो पॉइंट राहील. ओके. सो बेसिकली बाय सिमेट्री इलेक्ट्रिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट. जी इलेक्ट्रिक फील्ड आहे बेसिकली ही काय असते, या प्लेन शीटला काय परपेंडिक्युलर आहे. आता सपोज मी कन्सिडर करते की हा मोबाईल जो आहे माझा तो प्लेन शीट आहे. ठीक आहे, ही तुमची शीट आहे आणि यावरती हा चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे. हा चार्ज काय डिस्ट्रीब्युटेड आहे आणि मी का पॉइंट, हा जो पॉइंट घेतला आहे मी वरती, तिथे मी माझी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करते. सो बेसिकली मला काय करावं लागेल, त्या पॉइंट पासून गॉशियन सरफेस घ्यावं लागेल. आणि गॉशियन सरफेस कसा घेईल मी, सिलेंड्रिकल मॅनरमध्ये. सो हा पॉइंट ज्या डिस्टन्सवर राहील ना P, सेम माझा P डॅश राहील इथे खाली. कळतंय तुम्हाला, ही शीट आहे, वरती जो पॉइंट राहील माझा P, सो सेम डिस्टन्स वरती खाली पॉइंट राहील P डॅश. आणि तो पूर्णचा पूर्ण जो सरफेस एरिया राहील, सरफेस इनक्लोज्ड एरिया राहील, तो तुमचा राहील गॉशियन सरफेस. मीन्स अर्धा सिलेंडर वरती राहील आणि लाईक हाफ ऑफ द सिलेंडर डाउन साइड. गॉट इट. सो हा आहे तुमचा गॉशियन सरफेस. So this is the Gaussian surface area. But आपण इथे इक्वेशन काय काढलं, 2EA. ठीक आहे. बट गॉसला अगेन स्टेटमेंट काय देतं, टोटल चार्ज बाय एप्सिलॉन नॉट. जर सपोज तुम्ही एअर मध्ये टाकलेली किंवा व्हॅक्यूम मध्ये ठेवलेली, ठीक आहे, शीटला एअर किंवा व्हॅक्यूम मध्ये ठेवताय, डायइलेक्ट्रिक मीडियम नाही यूज करत आहे. जेव्हा कोणतीही डायइलेक्ट्रिक मीडियम यूज कराल तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते, क्वेश्चन जर तुम्हाला आला तर तेव्हा असं करायचं, डायइलेक्ट्रिक मीडियम जेव्हा तुम्ही यूज कराल तर तेव्हा E इज इक्वल्स टू एप्सिलॉन नॉट K. सो बेसिकली K ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली राहील, अदरवाईज एप्सिलॉनची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली राहील. सो जेव्हा आपल्याला दिलेलं नाही डायइलेक्ट्रिक मीडियम, ते देन टेक इट एअर ऑर अ व्हॅक्यूम ॲज अ मीडियम. सो फ्लक्स इज इक्वल्स टू Q बाय एप्सिलॉन नॉट. या दोघं इक्वेशनला जर मी कम्पेअर केलं इथे तर काय येईल माझं, 2EA इज इक्वल्स टू Q बाय एप्सिलॉन नॉट. ओके, अशा प्रकारे माझं इक्वेशन बनतं. बट अगेन वन मोर थिंग, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपण कोणकोणत्या टर्म्स बघितलेल्या होत्या, आपण एक रिव्हिजन घेऊया क्विक. लिनियर, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लिनियर चार्ज डेन्सिटी. सो लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे केव्हा, जेव्हा तुम्ही लाईक लिनियरली कन्सिडर करतात, लिनियरली तुमचा जो युनिफॉर्म आहे त्याचा फ्लक्सचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. आणि हे कशात यूज करतो आपण, सिलेंड्रिकलमध्ये. सो इथे काय तर लिनियर चार्ज डेन्सिटीमध्ये इज इक्वल्स टू लॅम्डा अँड दॅट इक्वल्स टू Q बाय L. अगेन सेकंड वन थिंग इज सिग्मा. सो सिग्मा काय असतं, बेसिकली तुमचं सरफेस चार्ज डेन्सिटी. सरफेस चार्ज डेन्सिटी दॅट इज इक्वल्स टू टोटल चार्ज बाय एरिया. ओके. अँड थर्ड वन इज वॉल्यूम चार्ज डेन्सिटी. वॉल्यूम चार्ज डेन्सिटी, आणि त्याला इंडिकेट करता तुम्ही या टाईपच्या सिम्बॉलने, लाईक दिस. ओके, रो. सो हे काही टोटल चार्ज बाय व्हॉल्यूम. सो अशा प्रकारे या तिन्ही गोष्टी आहेत. कुठे कोणती यूज करायची, तर हे सिलेंड्रिकलमध्ये तुम्ही यूज करता. दिस वन इज इन द स्पियर. सिलेंड्रिकलमध्ये मीन्स वायरमध्ये यूज करू शकतात, अदरवाईज वायरमध्ये तुम्ही यूज करतात डेरिवेशन काढताना. अगेन दिस वन यू आर गोइंग टू यूज इन अ स्पियर काइंड ऑफ डेरिवेशन, कारण तुम्हाला तिथे पूर्ण सरफेसच्या अवतीभोवती चार्ज काढावं लागतोय, तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली सरफेस घ्यावं लागतोय. इथे लिनियर चार्ज, कारण पूर्ण लिनियरली डिस्ट्रीब्युटेड असतं जो चार्ज असतो तो सिलेंड्रिकलच्या अवतीभोवती. अँड देन व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. आतापर्यंत आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी नाही यूज केली,
बट मे बी क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकते की व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी 1 बीट क्वेश्चनमध्ये, तर त्यासाठी. ठीक आहे. आफ्टर दिस अगेन कम बॅक टू द डेरिवेशन. 2EA इज इक्वल्स टू टोटल चार्ज बाय ॲप्सिलॉन नॉट. सो मी तुम्हाला काय सांगितलं होतं फॉर्म्युला सरफेस चार्ज डेन्सिटीचा. सरफेस चार्ज डेन्सिटी इज इक्वल्स टू sigma is equals to total charge by area. So therefore we can say charge is equals to sigma into area. So basically ही जी व्हॅल्यू आहे ती मी या इक्वेशन मध्ये पुट करू शकते. मीन्स 2EA is equals to sigma A by epsilon naught. Area will get cancelled. So you will get the magnitude of electric field intensity सिग्मा डिवायडेड बाय 2 ॲप्सिलॉन नॉट. सो तुम्ही दोन प्रकारे काढू शकतात न्यूमरिकल वेने. जर सपोज तुम्हाला सिग्मा दिलेला असेल देन सिग्मा अँड ॲप्सिलॉन नॉट दिलेला असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. जर सपोज तुम्हाला लाईक हे दिलेलं असेल, एरिया दिलेला असेल आणि टोटल फ्लक्स दिलेला असेल, देन यूज दिस वन. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन युअर चॉईस अँड युअर क्वेश्चन टाईप की तुम्हाला कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये आणि कोणत्या गोष्टी काढायच्या आहेत. ओके. आय होप यू गॉट इट. लेट्स सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.